बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात दुचाकी टोळी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। या कारवाईत 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 29 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत एकूण 14,90,000 रुपये। या कारवाईमुळे 15 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। बीड जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। दिनांक 14 जुलै 2026 रोजी हे पथक गेवराई उपविभागातील सिरसदेवी येथे गस्त घालत असताना विना क्रमांकाची मोटरसायकल आढळली। संशय आल्याने चालक गणेश सुदाम बहिर राहणार पांढरवाडी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली त्यानं दिली आहे। गणेश बहिर याने वैभव बाळासाहेब खेडकर राहणार माहीर जळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर याने चोरी केलेल्या मोटरसायकली विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं। प्रत्येक मोटरसायकल विक्री मागे 5,000 रुपये देण्याचं ठरल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली। त्याच्या ताब्यातून 14 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। त्यानंतर पोलिसांनी माहीर जळगाव येथे जाऊन वैभव खेडकर याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं बीड, अहिल्यानगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतून एकूण 29 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यापैकी 14 मोटरसायकली गणेश बहिर याच्याकडे विक्रीसाठी दिल्या होत्या, तर उर्वरित 15 मोटरसायकली त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या। या कारवाईत दोन्ही आरोपींकडून एकूण 29 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे 14,90,000 रुपये। तसेच या कारवाईमुळे 15 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। पोलीस तपासात आरोपी वैभव बाळासाहेब खेडकर हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। त्याच्या विरुद्ध सन 2022-2023 मध्ये जामखेड पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे सुमारे 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून बीड पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।